हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज येते ना मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मुलांना भूक लागते, सुट्टी असल्यामुळे तर काही ना काही चटपट खायलाच हवं असतं। तर आज मी तुम्हाला दोन प्रकारचे चिवडे दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वाद किचनमध्ये जाऊन। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जे बाजूचं ऑल आहे ना सबस्क्रिप्शनचं बटन त्यावर ती प्रेस करा। तर मक्याचा चिवडा करणार आहे प्रथम। तर जरा हा बघा तेल तापलेलं आहे, एकदम आपल्याला धूर येऊन नाही द्यायचं आहे तेलाला, नाहीतर जो चिवडा आहे मकाचा तो करपण्याची शक्यता असते। तर याला असं सगळं मका आहे ना तो टाकायचा आहे आणि हलवत राहायचं आहे सतत। गॅस मीडियमच म्हणजे मीडियम मोठा ठेवायचा आहे। तर बघा छान असा मस्तपैकी फुलतो आणि झाऱ्याच्या साहाय्याने असं खालीवर करत राहायचं आहे। तर या इथे मी हा चिवडा आता करून घेत आहे। तर मस्त असा हा लागतो खाण्यासाठी देखील टेस्टी, नुसता तुम्ही खाल्ला तरी छान लागतो हा। तर इथे बघा झाऱ्याच्या साहाय्याने असं आपल्याला जे तेल आहे ते असं निथळून घ्यायचं आहे आणि आता एका प्लेटमध्ये मी ठेवत आहे। त्यानंतर बाकीचे मी सगळं आता फ्राय करून घेणार आहे। ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे बदाम, तेलामध्ये आपल्याला परतून तळून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला काजू हवे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता। तर आता मी हे मक्या जो तळलेला आहे त्याच्यावरती काढून घेत आहे सर्व ड्रायफ्रूट्स आहे। त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत। तर माझ्याकडे ते भाजके शेंगदाणे होते, मी भाजून ठेवलेले होते ते घेतलेले आहेत। तर यात तुम्ही जे आपले कच्चे असतात तेही घेऊ शकता भाजून, म्हणजे तेही तळायचे। तर माझ्याकडे कच्चे नसल्यामुळे मी हेच घेतलेले आहे तळून। आणि हे बघा हे डाळ असते ना जी भाजकी डाळ ती घेतलेली आहे, दलियाला बोलतात। तर गॅस कमी म्हणजे गॅस आता मी बंद केलेला आहे, ती फक्त आपल्याला परतून घ्यायची आहे, जास्तही नाही आपल्याला हे करायची। तर ती देखील आता मी काढून घेतलेली आहे। फोडणीची तयारी करते, त्याच तेलामध्ये मी आता जिरे टाकलेले आहे। जिरे छान आपल्याला तडतडून द्यायचे आहेत। जिरे छान फुलल्यावरती मी कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता छान आपल्याला कडक असा तळून घ्यायचा आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे 1 चमचा, तेही तेलामध्ये छान मस्तपैकी परतून घ्यायची आहे। लाल तिखट टाकलेले आहे आणि काश्मीरी मिरची पावडर देखील टाकलेले आहे। तुम्हाला तिखट हवं असले तर तुम्ही तिखटचं प्रमाण करू शकता। मुलांसाठी करतो तर मी ते जास्त नाही तिखट करणार आहे। तर आता हे जे सर्व मिश्रण आहे बघा, मी आता ह्याच्यावरती प्लेटमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला। चिवड्याचं हे जे आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मी पुन्हा कढईमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। तर तुम्हाला साखर हवी असलं तेही तुम्ही शेवटी टाकू शकता। तर इथे बघा मी कढईमध्ये टाकलेला आहे हा चिवडा आणि वरून मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला साखर पाहिजे तर तुम्ही पिठी साखर टाकू शकता या इथे। आता पुन्हा मी ह्याला हलवत आहे की जेणेकरून अजून हा क्रिस्पी होईल। तर असं तुम्ही ठेवलात ना करून की मुलांना कधीही देऊ शकता। तर चला ह्यामध्ये आता दुसऱ्या प्रकारचा चिवडा करून घेत आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं टाकलेलं आहे मी, लाल तिखट टाकायचं आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बघा भाजकी डाळ टाकलेली आहे, 1-2-3 चमचे टाकायचे आहे, त्याने मस्त टेस्ट येते। कुरमुरे या मुरमुऱ्याचा चिवडा। तर लसूण म्हणजे भडंग करणार आहे, भडंग बोलतात। तर याच्यामध्ये लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे, शेंगदाणे टाकलेले आहेत। तर छान मस्तपैकी आपण हे परतून घेऊया। भडंग करायचे आहे आता आपल्याला मस्तपैकी। तर हा आपला वाटलेला मसाला आहे तो टाकलेला आहे, एक सिक्रेट मसाला। तर तुम्ही असं हे टाकलं ना, डाळ वाटून टाकली ना की छान असं टेस्ट येते आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं आहे, करपवायचं नाही। आम्ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि याला ह्याच्यामध्येच परतून घ्यायची आहे। आणि बघा हे कुरमुरे मी प्रथम चाळणीने चाळून घेतलेले होते, साफ केलेले आहे स्वच्छ आणि या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान मस्तपैकी ना आता हे वरती खाली असं हलवून घ्यायचं आहे, जास्त करपून नाही द्यायचं आहे। तर ही आपली भडंग आहे ना मस्त लागते अशी खायला। तर तुम्ही ह्याच्यामध्ये नंतर ना चिवडा कांदा कापून भेल जरी केली ना तरी छान लागते, किंवा हा मक्याचा चिवडा ह्याच्यामध्ये टाकला ना थोडा तरी छान लागते मस्तपैकी। तर तुम्ही ही
तर इथे बघा आपले हे दोन्ही प्रकारचे चिवडे झालेले आहेत. मस्त असा क्रिस्पी हा मक्याचा चिवडा आणि मस्त अशी आपली ही भडंग. तर चला, तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आहे की नाही दोन्ही रेसिपी पटकन आणि चटकन होणाऱ्या, मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये द्यायला किंवा एरवी देखील तुम्ही डब्याला देऊ शकता चहा नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या टी टाईमाला, चहा टाईमाला. तर चला, पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.